हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता आम्ही पोचलोय आणि आम्हाला 1 वाजले यायला. खूप म्हणजे ट्रॉफिक पण भरपूर होतं, पाऊस होता, त्याच्यामुळे गाड्या लेट असल्यामुळे आय थिंक त्याच्यामुळे उशीर झाला की काय माहिती नाही. पण आम्हाला गोव्यावरून खारघरला यायला 12:30-1 वाजले आणि आता आम्ही जस्ट आलो आहे आणि आंघोळ केली पहिली. खूप म्हणजे बसमध्ये एकाच जागी बसून आपल्याला कसं एकदम इरिटेट होतं आणि खूप कसं तरी होत होतं, असं वाटलं कधी जाईल आणि फ्रेश होईल. तर आताच आम्ही पोचलो, फटाफट सगळ्यांनी आंघोळ केल्या. पहिलं फ्रेश झाल्यावर जरा बरं वाटलं आहे मला. आता मी आंघोळ केली आहे आणि मी घरात नव्हतो, त्याच्यामुळे माहिती आहे ना, आपल्या घरात 1-2 दिवस नसला आणि आपण घरात नसल्यावर कसं घरातली हालत होते. मी पहिलं जेवण बनवणार आणि जेवण बनवण्यापुरती जितकी भांडी आहेत तेवढी मी सगळी साफ करून घेतली आणि आता फटकन भाकरी आणि भाजी करणार आहे, कारण 12:30-1 तर जेवायचा टाईम झाला आहे. आणि त्याच्यानंतर मग मी साफसफाई करायला लागणार आहे. घरात साफसफाई केल्याशिवाय मी बाकीचा कुठल्याच कामाला हात लावणार नाही. त्याच्यामुळे पहिली साफसफाई करणार आहे घराची आणि तीसुद्धा मी साफसफाई करणार म्हणजे कसं सगळं काही करताना तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. आणि साफसफाई करायची म्हणजे 2 कारण आहेत. एक तर आपण 8-10 दिवस बाहेर असतो तर घराची हालत बघवत नाही. हाचं कारण म्हणजे आता मी देवदर्शनासाठी गेले होते आणि तिथून आल्यानंतर आम्हाला सवासणी घालावी लागते. तर साफ करायचं म्हणजे मोठंच हे आहे. पण कुलदेवताच्या सवासणी घालणार आहे ते काय घालणार आहे, कसं घालतो आम्ही, आमच्यामध्ये सवासणीला काय काय करतात, तर हे सगळं काही मी तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. तर चला. तर आता भात घालते आणि सांडगं आणि भाकरी करणार आहे. सांडग्याचा थोडासा रस्सा करणार आहे म्हणजे खूप छान लागतो. आणि सांडगं केलं तर दुसऱ्या भाजीची पण गरज लागत नाही. तर डाळ भात वगैरेची मी झंझट करणार नाही, पटकन असं जेवण बनवून घेणार आहे. आणि इथे माझं सांडग्याचा रस्साची भाजी झालेली आहे. इथं भात ठेवते पटकन. तर असं वाटतंय ना की जेवण वगैरे नको, पण पहिलं घरातली भांडी वगैरे सगळं साफ करावी आणि स्वच्छ करून मग जेवणाला सुरुवात करावी. पण आता नाही होणार, कारण 1 वाजता जेवायचा टाइम झालाय, आम्हाला उशीर झाला पोचायला. तर आता मी गॅस वगैरे स्वच्छ धुवून घेतलाय, सगळं काही क्लीन केलंय आणि गॅसची शेगडी, गॅस वगैरे आणि प्लेटी वगैरे सुद्धा जेवणाच्या जेवढ्या लागणार तेवढ्या 2-4 मी पटकन धुवून घेतल्यात. सगळं धुवून भांडी जेवण करायला पहिलं घेतलं, म्हणजे आता मग नंतर निवांत जेवण झाल्यावर मला साफसफाई करायला मी मोकळी होईल. तर आणि भात घातलेला आहे, भाकरी बनवते आणि जेवून घेतो पटकन. आम्ही थोडासा आराम करतो आणि मग साफसफाईला सुरुवात. तर चला. खरं म्हणजे ना कधी कधी असं होतं की आपल्याला बाहेर गेलो ना 8-10 दिवस, मला तर गावची खूप आठवण येते. मी गावी गेली ना ती इतकी आठवण येते ना मला की आपण इथे असतो, इथे जातो, तिथे जातो, फिरतो. आणि वाईचं इतकं सुंदर आहे ना खरंच. वाईला मेन म्हणजे ना महागणपती आहे ना, ज्यांना ढोला गणपती म्हणून पण म्हणतात. पण इतकं छान आहे ना तिथलं वातावरण, मंदिरचा परिसर. मी तुम्हाला दाखवलंच आहे सकाळची वेळ, संध्याकाळच्या वेळेस कसं वातावरण असतं. आणि तिथलं नेचर म्हणजे ओरिजिनल नेचर इतकं सुंदर आहे ना खरंच, इतकं छान वाटतंय. कृष्णामाईची ती नदी वाहणारी, खरंच मी ते खूप मिस करते. मला खूप छान वाटलं, अगदी असं वाटतं की तिथंच राहावं, येऊच नाही. सगळे पडदे, फुलं, सगळं फ्लावर पॉटचं सगळं काही मी ना काढून आता हे सरपच्या पाण्यामध्ये भिजायला घातलंय. म्हणजे भिजायला घातल्यावर आहे ना खूप छान निघतं. आणि आता सगळं काही धुणार आहे, पडदे वगैरे सगळं काढलेलं आहे. ते मशनीला कपडे अर्धी लावलेले आहेत आणि हे पडदे आता ठेवते, मशनीला लावते.
आणि ते मशीन लावून ठेवले एका बाजूला. आणि आता सगळं काही साफ करायचं आहे म्हटल्यावर किचनचं पहिलं आहे ना चिकट होतात ना ते किचन वगैरे, त्याच्यामुळे मी आता एका टोपामध्ये पाणी घेऊन हे लिक्विड थोडंसं टाकलेलं आहे, त्याच्यानेच मी आता धुवून घेते, स्वच्छ पुसून घेते. त्याआधी गॅस शेगडीवरती आहे ना मी हे प्लेटी अशी ठेवून देते, म्हणजे पाणी उडणार नाही याच्यावर आणि ओलं होणार नाही, त्याच्यामुळे हे असं प्लेटी ठेवून दिलं ना तर टेन्शन राहत नाही. आणि आता सगळं पहिलं झाडून मारून घेते. आपण वरचेवर साफसफाई करतो ना त्याचा खरंच खूप फायदा होतो. असं वरचेवर साफ करत असल्यामुळे जरा पण धूळ जास्त साठत नाही आणि म्हणजे त्रास पण होत नाही आपल्याला साफसफाई करताना. त्याच्यामुळं मला एवढा त्रास पडला नाही, कारण जास्त काही धूळ झाली नव्हती. आणि आपण जळमटे वगैरे सतत काढत असतो तर आता मला ते सुद्धा मदत करतात आहे. आणि रविवार आहे म्हटल्यावर त्याच्यात ते घरी होते आणि मला खरंच ते मदत करू लागले. बरंच आहे, माझं काम हलकं झालं आणि फटाफट दोघांनी आम्ही साफसफाई करून घेतली. दरवाजे वगैरे पहिले पुसले, कारण दरवाजे हे मेन असतात आणि जितकी साफसफाई आपण घर स्वच्छ ठेवू तितकंच आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं आणि घर मन प्रसन्न राहतं. त्याच्यामुळं खरंच ह्या चांगल्या गोष्टी आहेत, आपण जे वरच्यावर हात मारत असतो, पुसत असतो. तर आता मी सगळं काही क्लीन करते आणि ते सुद्धा आता फटाफट बाहेरचं आवरून घेतात आहे. आणि एकीकडे गावावरून आलेलीचे कपडे भरपूर होते साठवलेली आणि त्याच्यावर डबल मशीन लावावी लागली. सगळं काम करेपर्यंत मला 6 वाजले आणि दुपारी चालू केलं तर सगळं 6 वाजता माझं संपलं. लादी वगैरे पुसून झाली आणि आता दिवाबत्ती करते. तर संध्याकाळची दिवाबत्ती केल्याने सुद्धा आपल्या घरात खरंच मन प्रसन्न राहतं आणि मला खूप खूप छान वाटते. सगळं घराची साफसफाई झाली आणि मी दिवाबत्ती करते तर त्याच्यामुळे आपल्या घरात खरंच पॉझिटिव्ह घडत असतं, चांगल्या गोष्टी घडत असतात. सगळं काम झालं, दिवाबत्ती झाली
आणि त्यांनी येताना पावभाजी आणली, ते पाव गरम करून देतात ते आणि आम्ही ते खातोय. जरा थोडासा आराम दिला त्यांनी, छान वाटतंय. चला बघा, आम्हाला पाव गरम करून देतात ते. काय हो, पाव गरम करून देत आहे आणि आम्ही आता खातोय. हे बघा, पावभाजी. चला हे अरे इथे अभ्यास करते आणि इतकं सुंदर गणपती दिसतोय ना. हे आर्याने गोव्याला घेतलेले. काय बोलतो त्याला, छोटंसं लॅम्प टाईपच आहे आणि त्याच्यात गणपती आहे. ॲक्च्युली इतकं ते गणपती आहे पण इतकं ओरिजिनल आणि छान वाटतोय. बघा ना तुम्ही, हे बघा आतमध्ये आहे त्याच्या आणि पुढे वरती काचेचं असं बॉल आहे, बॉल आहे, बॉल टाईप. तर इथे वरती बघा त्याचा प्रकाश किती छान पडतोय. बघा ही भिंतीवर आहे आणि मी ना लाईट चालू ठेवली तरी पण खूप छान असा प्रकाश पडतोय. बघा ह्याचा किती छान वाटतंय ना. असं आर्याचे गणपतीवर खूप श्रद्धा आहे. आर्याने अभ्यासाच्या टेबलावर आहे ना हे पण ठेवले मूर्ती, छान आहे. चाललाय तिचा अभ्यास. हे बघा, आणि आता हे सगळं मी धुतलेलं आहे. डॉल्स वगैरे धुवून इथे सुकायला ठेवले. बेडशीट वगैरे इथे टाकलेत, सुकून जातील आता. त्या टाकले, धुतलेले आहेत. मी ना हे स्वेटर घालते, खूप थंडी वाजते. आर्याचा अभ्यास चाललाय आणि माझी साफसफाई ना करून झाली. आता छान लादी वगैरे पुसून झाली आणि आपली साफसफाई करून झाली ना, माझं मोठं काम हलकं झालं आहे. त्याच्यामुळं तर खूप बरं वाटते. आता जरा सर्दीसारखं वाटत होतं तर म्हटलं थोडी गोळी घेतली आणि जरा आराम केला आणि नंतर कामाला सुरुवात केली. म्हटलं कसंही करून आज काम संपवायचं. तरी सगळे अर्धी साफसफाई झाली, थोडंफारच राहिलेले ते साफसफाई करायची बाकी आहे. त्याच्यानंतर त्यांनी आता मला बोलले की मी पावभाजी घेऊन येतो. तर जेवण करायचं इतका कंटाळा आला आहे ना, तर म्हटलं आता चल ठीक आहे, ते बोलतात तर आणू दे. तेवढंच माझं जेवण बनवायचं काम वाचेल आणि कंटाळा पण आला होता सर्दीमुळे. तर आता फायनली सगळं झालेलं आहे. पाव त्यांनी गरम करून दिले आणि आम्ही आर्याने मी पावभाजी खाल्ली. ते गरम करून देते होते पाव बटर लावून आणि आम्ही पावभाजी खात होतो एकीकडे. आणि आता त्यांनीसुद्धा खाऊन घेतली. भांडी काही थोडीफार घासायची होती, ती घासून झाली आणि आता लवकर आराम करते. जरा थंडी पण वाजते थोडीशी, तर मी हे घातलेलं आहे आणि आराम करते.